अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। संभाव्य पूरस्थितीला सामोरं जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण असून सर्व संबंधित यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली। मुंबईतून मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी राज्यातील पूरप्रवण व पूरबाधित जिल्ह्यांच्या तयारीचा आढावा घेतला। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान पंचगंगा नदीची वाढती पाणी पातळी, बचाव व मदत कार्याची तयारी, स्थलांतराचं नियोजन तसेच विविध विभागांनी केलेल्या पूर्वतयारीची माहिती सादर केली। त्यानंतर झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी सांगितलं की जिल्ह्यात 3 जुलैपासून सरासरी 50 मिमी पावसाची नोंद होत असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दर 24 तासात सुमारे 6 ते 7 फुटांनी वाढ होतीये। डोंगरमाथा परिसरातील पावसाचे पाणी अद्याप नदी पात्रात येत असून घाटमाथ्यावर सुरू असलेली अतिवृष्टी लक्षात घेता पुढील 24 ते 48 तासात पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी आपत्कालीन प्रतिसादासाठी पूर्ण सज्ज राहावं। जीवितहानी टाळणं हे सर्वोच्च प्राधान्य असून कोल्हापूर शहरासह नदीकाठच्या सखल भागातील वस्त्यांचा आवश्यकतेनुसार वेळेत स्थलांतर करण्याचं नियोजन करावं असे निर्देश त्यांनी दिले। दरवर्षी पूरग्रस्त होणारी गावं तसेच पाण्यामुळे संपर्क तुटणाऱ्या रस्त्यांजवळ आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामुग्री, बोटी आणि अन्य साधन सामुग्री पूर्वतयारी म्हणून उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना दिल्या। बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पाटोळे, संबंधित विभागांचे कार्यकारी अभियंते तसेच इतर अधिकारी उपस्थित होते। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून जलद प्रतिसाद प्रणाली प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले। पूर नियंत्रण, बचाव आणि मदत कार्याशी संबंधित सर्व पथकांनी सतर्क व तत्पर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।